नमस्कार. कलारंजन पुणे सादर करीत आहोत शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित गुजगोष्टी. शांताबाईंच्या चष्म्यातून भाग पहिला. कुठले पुस्तक, कुठला लेखक, लिपी कोणती, कसले भाकित, हात एक अदृश्य उलटतो, पाना मागून पाने अविरत, गतसालाचे स्मरण जागता, दाटून येते मनामध्ये भय, पान हे नवे यात तरी काय, पान हे नवे यात तरी काय, असेल काही प्रसन्न आशय, स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसते डोळे हसता हसता, उभी इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझ्या स्वागता, नवीन वर्षा तुझ्या स्वागता, नवीन वर्षा तुझ्या स्वागता. वाह वा वा. वा मस्त. पण काय ग मधुरा, अगं आता 1 जानेवारी पण नाहीये, गुढीपाडवा पण नाहीये, मग नवीन वर्षाचं स्वागत कुठं आलं? नव्या वर्षाची कविता फक्त पहिल्याच दिवशी आठवावी असं काही आहे का? खरंय म्हणा. आणि या कवितेतला जो आश्वासक सूर आहे, जी प्रसन्नता आहे, जुनं अप्रिय विसरून जाण्याचा दिलासा आहे, तो मला भारी आवडतो बाई. अहो, शांताबाई शेळकेंची कविता आहे. हो. माहित आहेच आपल्याला सगळ्यांना. हो नक्की नक्की. अहो, शांताबाईंच्या कविता तर लहानपणापासूनच माहिती आहेत. हो, प्रत्येक वर्गात मराठीच्या पुस्तकात त्यांच्या कविता असायच्याच. हो. पावसाच्या धारा धारा येती झरा झरा, झाकोळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहळ जाती खळखळ, जाग जागी खाचामध्ये तुडुंबल जळ. अजून लक्षात अजून आलं. लहानपणीच्या कविता आहेत. आणि हो, त्याच्याबरोबर त्यांचा तो फोटो देखील असायचा. गोल चेहरा, ठसठशीत मोठं कुंकू, डोक्यावरून पदर, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर कायम शांत प्रसन्न भाव. खरंय, अगदी खरंय. आता बघा, आपण कुणीही शांताबाईंना कधी बघितलेलं नाही, नाही. त्यांच्याशी कधी बोललेलो नाही, त्यांचे कार्यक्रम अटेंड केलेले नाही, आणि तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते. हो, ते आपल्या जवळचे आहेत असं वाटतं. खरंय. हो, हो. कुणाला मैत्री, कुणाला शिक्षिका, कुणाला मार्गदर्शक, कुणाला आपल्याच घरातली कर्तृत्ववान स्त्री, आणि बहुतेकांना त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. खरंय. असं का? अहो, त्यांच्या कवितांमधून, लेखांमधून, गाण्यांमधून, कथांमधूनच तर त्या आपल्याला समजल्यात ना. हो. त्यांच्या सहज सोप्या शैलीमुळेच तर त्या आपल्याशा वाटू लागल्यात आपल्याला. हो, त्यातूनच तर आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या बालपणीच्या गावामधून हिंदून आलो. हम्म. मग ते खेड असो, मंचर असो, चिखलदा असो किंवा पुणे असो, नाही का? त्यांच्या आजोबांबरोबर, आई बरोबर आपणच तर गप्पा मारल्या. हो ना. आणि त्यांच्या एसपी कॉलेजच्या मैत्रिणींना, त्यांना पण आपण ओळखतो की सगळे. माटे सरांचे, जोग सरांचे, त्यांचे मार्गदर्शन लाभले आपल्याला. अहो, इतकंच नाही, नवयुग साप्ताहिकातल्या कचेरीत आचार्य अत्र्यांबरोबर आपणच तर गप्पा मारल्या. शांताबाईंबरोबरच कितीतरी गुणी संगीतकारांच्या चाली ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, नाही का? हो. आणि साहित्य सहवासमध्ये तिथे तर थोर साहित्यिकांच्या घरात आपण डोकावून पण आलेलो. हो, कितीतरी विदेशी चित्रपट कथा त्यांनी आपल्याला ऐकवल्यात. अरे, किती पुस्तकांचे परिचय, लेखकांच्या गमती जमती, हो. सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. खरे. आणि मग असं सगळं असताना, इतकं समृद्ध त्यांनी आपल्याला केलं असताना, त्या का बरं नाही आपल्याला आपल्यातलंच वाटणार? खरंय. नाही, त्यांनी आपल्याला आपलंसं करून घेतलं. हे जास्त हे खरं. हे अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर. बघा, घरातील थोडस अशिक्षित ग्रामीण वातावरण आणि पुण्याला आल्यावर कॉलेजमधलं पांढर पेशे ब्राह्मणी संस्कार, संस्कृतच्या अभ्यासानं आलेली प्रगल्भता,
इंग्रजी वाचनानं आलेली समृद्धता आणि मुळातच असलेली साहित्याबद्दलची अनावर ओढ, या साऱ्या गोष्टींचं एक अजब सुंदर रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तयार झालेलं दिसतं. आणि तेच तर ते आपल्या समोर ठेवतात केवळ शब्दांच्या साहाय्यानं. माझी या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, माझी या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. वा वा मस्त. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. वा वा. शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दामध्ये पिकुनी पुरे, फळे आता आले रसा, फळे आता आले रसा. वा वा वा. फार मस्त. मला तर ना त्यांचं साहित्य वाचताना असं वाटतं ना की आपण हिंदोळ्यावर बसलो आणि वेगवेगळ्या अनुभवांचे, माहितीचे, काव्यस्वादाचे, रसस्वादाचे, व्यक्तिमत्वाचे झोके आपण वरून खाली ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नकळत घेतो. चक्कन उपमा दिली आहे खरंच. असंच वाटतं अगदी त्यांचं काही वाचता. अगदी अगदी. मला त्यांची पैठणी कविता फार आवडते. माहितीये का तुम्हाला? पैठणी मी नाही वाचली. नाही मी वाचले, पण तुम्ही तरी म्हणा. मस्त आहे ती. चालेल. फडताळात एक गाठोड आहे, फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. हा हा. धानी म्हणजे पिवळा. मामाकडची साडी असते ना. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीनं जपलं एक तन एक मन. माखली बोट पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं, पैठणीच्या घडी घडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं. आहेळपणी मरण आलं, आजीचं माझ्या सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात, मधली वर्ष गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानं, पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझं कुशल सांगा, आजीला माझं कुशल सांगा. खूप मस्त. खूपच छान. या कवितेत त्यांनी पैठणीची प्रतिमा वापरली. प्रतिमा आधी सुचते आणि नंतर कविता उमलत जाते. निसर्ग, हळव्या ओल्या आठवणी, अस्वस्थता, या साऱ्या गोष्टी कवितेत उतरतात असं त्यांनीच म्हणून ठेवलंय. बरोबर. अजून एक प्रसंग मला त्यांचा आठवतोय बरं का. कोणता? एकदा एक प्रसिद्ध चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे हा, हा. यांनी एक पेंटिंग केलं होतं. बरं.
दोन बाजूना गडद काळसर रंगाचे डोंगरकडे, त्यातून वळत चाललेली एक करडी पायवाट, पार्श्वभूमीवरती लाल शेंद्री रंगाच्या संधी प्रकाशाची उदास वाणी आरक्त छटा. त्या चित्राकडे पाहताना काहीतरी आनंद संपण्याचा विषाद भरून राहिलाय असं वाटायचं. ह्या उदास मनस्थितीचा भाव चित्रात आहे असं सारखं त्यांना वाटायचं. पण हे चित्र शांताबाईंना आवडलं आणि मग पद्माबाईंनी त्यांना ते देऊन टाकलं भेट म्हणून. तर शांताबाईंनी त्यांच्या बाहेरच्या खोलीमध्ये ते चित्र लावलं. त्या चित्राकडे असं बघता बघता त्यांना अचानक एक कविता स्फुरली. बर छोटीशीच आहे, 8 ओळीची कविता आहे. बरं. मी दाखवते, वाचतो. वाच. खूप प्रयासानं आवरावा हुंदका, खूप प्रयासाने आवरावा हुंदका, तसा गडद शेंद्री प्रकाश. जमत आलेल्या सावल्यांमधून दुपार उन्हाचे नुसते भास, जमत आलेल्या सावल्यांमधून दुपार उन्हाचे नुसते भास. खोल कुठे झिंझिणारी उगाच कापते एकाकी तार, खोल कुठे झिंझिणारी उगाच कापते एकाकी तार. माझ्यातलं कोणी होऊन दूर स्फुंदत राहते क्षितिजा पार, स्फुंदत राहते क्षितिजा पार. वा. क्या बात आहे. माझ्यातले कोणी होऊन दूर स्फुंदत राहते क्षितिजा पार. मला आणखी एका कवितेची आठवण येते बरं का. हा. हा म्हणजे आपल्याला सगळ्यांना ती कविता माहित आहे, बर पण कविता म्हणून नाही. मग आता बिपिनदादांनी सांगितलं ना की शांताबाईंचं सगळं बालपण खेड्यात गेलं. हो. तर असंच एका खेड्याच्या बाजूला असलेलं एक शिवालय, फारसा वावर तिथे नाही, झाडांची गर्दी, वेलींचे झोके वगैरे असलं असलं काहीतरी दृश्य त्यांनी पाहिलं आणि ते दृश्य त्यांच्या मनात पक्क ठासून राहिलं. आणि नंतर बऱ्याच वर्षांनी त्याची कविता झाली. कुठली माहितीये का? जाईन विचारित रान फुला, वा. भेटेल तिथे ग सजण मला. बर भग्न शिवालय, निर्जन परिसर, पळस तरुंचे दाट पुढे बन, तरुवेली करतील गर्द झुला, भेटेल तिथे भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला, जाईन विचारित रान फुला. भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला. भग्न शिवालय परिसर निर्जन, भग्न शिवालय परिसर निर्जन. पळस तरुंचे दाट पुढे बन, भग्न शिवालय परिसर निर्जन. पळस तरुंचे दाट पुढे बन, तरुवेली करतील गर्द झुला, गर्द झुला. भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला. वा. काय उचललंय. मी तेच म्हणलं, मी नुसती म्हणायला लागलो तिला गाणं म्हणावं वाटलं. खरंच आहे. आता ही कविता म्हणून लिहिली गेली, पण हृदयनाथ मंगेशकरांना तिच्यात गीतगुण दिसले. त्यांनी स्वरबद्ध केली ती आणि किशोरीताईंचं हे गाणं खूप लोकप्रिय झालं. खरंय, खरंय. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी हे सुद्धा शांताबाईंचं अतिशय लोकप्रिय गाणं. एका संस्कृत श्लोकावरून शांताबाईंना हे गाणं सुचलं
आणि नंतर कित्येकांना हे गाणं म्हणजे कविताच वाटली हम्म. आणि त्याची रसग्रहणी लिहिली गेली. हा. म्हणजे जी कविता होती तिचं गाणं झालं हो. आणि जे गाणं म्हणून लिहिलं त्याची कविता झाली. बरं. मंगेशकरांशी त्यांची विशेष मैत्री होती. मैत्री म्हणण्यापेक्षा सलगीच अधिक होती. हम्म. सगळ्या भावंडांवर शांताबाईनं भरभरून लिहिलंय. लताबाई, आशाबाई, हृदयनाथ यांच्या बरोबरच्या चर्चा, त्यांच्या बरोबर अटेंड केलेल्या रेकॉर्डिंगचे किस्से, असं खूप काही. हो. त्यांच्या मनात या भावंडांबद्दल अपार प्रेम आहे, नुसतं प्रेम आहे आणि पुन्हाही प्रेमच आहे. प्रेम. बस. अशीच एक गोष्ट आचार्य अत्रेंची बद्दलची. हा. म्हणजे शांताबाई तेव्हा नवशिक्या होत्या हा. बर. आणि अत्रेंच्या नवयुग साप्ताहिक कचेरीत त्या नोकरी करत होत्या. हो. तर त्यावेळच्या कविता या साधारण हळव्या, अलंकारिक, कृत्रिम अशा पद्धतीनं लिहिल्या जायच्या. गदी माडगुळकरांची एक कविता होती काव्यानंद नावाची. तर त्या कवितेबद्दल शांताबाई साहेबांशी बोलत होते. बर. त्या कवितेचे बोल असे होते, शब्द असे होते की अंगणातल्या शिरीषाखाली रजत रसाचे पडे चांदणे, तरण विरदशी हले सावली, दृश्य मुलायम लोभसवाणे. आता अत्रे साहेबांनी ही कविता ऐकून घेतली आणि चेष्टा करायला सुरुवात केली. अंगणात कुठं शिरीषाचं झाड असतं का? तू असं झाड कुठे पाहिलं आहेस का? काहीतरी वाचते आणि कौतुक करत सुटतेस असं ते म्हणाले. आता अत्रे साहेब थट्टा करतायत का खरं बोलतायत हे काही शांताबाईंना उमगे. त्या कवितेबद्दल बोलतच होत्या, भरभरून बोलत होत्या. त्यातले सौंदर्य स्थळ त्यांना समजावून सांगू लागल्या. पुन्हा साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, कोण हा माडगुळकर? माडगुळकर या नावाचा माणूस कुठे कवी होऊ शकतो का? आता या शेऱ्यावर काय बोलणार? शांताबाई गप्प बसल्या, मनातून थोड्या दुखावल्या. पण शेवटपर्यंत साहेब चेष्टा करतायत की खरं बोलतायत हे काही त्यांना उमगलं नाही. शांताबाईंनी लिहिलेली व्यक्तिचित्र तर फारच लोभस म्हणजे. राचिम ढेरे यांनी तर त्याला अक्षरचित्र म्हणले. अक्षरचित्र हो, अक्षरचित्र. नवीनच शब्द आहे नाही का? हो. कुणावरही अतिरिक्त गौरवाचा लेप न चढवता साध्या अनलंकृत शैलीत केलेल्या या प्रसन्न लेखनाला अतिशय हृदय असा अकृत्रिम जिव्हाळा लावलाय असं त्यांनीच म्हटलंय. सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल तर त्यांनी बरंच लेखन केलंय, परंतु ज्यांची भेटच झाली नाही पण ज्यांना मनापासून भेटावंसं वाटत होतं अशा साहित्यिकाविषयी इतकं आत्मीयतेने, इतकं कृतज्ञतेने त्यांनी लिहिलंय की ते मुळातूनच वाचून दाखवावंसं वाटतंय. वाचून दाखवू का? वाचा की. चालेल चालेल. काय कुठला लेख आहे? लेखाचं नाव आहे न झालेल्या भेटी. त्यावेळी मी पुण्याच्या हुजूरबागेत इंग्रजी 4-5व्या इयत्तेत शिकत होते. एके दिवशी दुपारी 5-6 मैत्रिणी आमच्याच वर्गातल्या लीला भडबडेच्या घरी जमणार होतो. चहा पाणी आणि भरपूर गप्पा असा आमचा साधा सुधा कार्यक्रम होता. शनिवारवाड्याच्या फुटक्या बुरुजापाशी एका जुन्या घराच्या माडीवर लीलाचं भिराड होतं. आमचं खाणं पिणं गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात एकदम लीला म्हणाली, अगं हो, बरी आठवण झाली. तुला एक गंमत दाखवायची आहे. तुला कवितेची आवड आहे ना म्हणून सांगते. माझा एक भाऊ आहे, त्यालाही कवितांचं वेड आहे. शिवाय तो खूप वाचतो, चित्र काढतो आणि त्याला आवडलेल्या कविता त्यानं एका वहीत लिहून ठेवल्यात. ही बघ, हीच ती वही. वही कसली? जाड पुठ्ठा असलेलं लहानसं नोटबुक होतं. अगं बघ बघ, वही उघडून बघ ना, कविता वाच ना. तिच्या आग्रहाखातर मी वही उघडली. प्रत्येक पानावर अतिशय सुबक रेखीव अक्षरात कविता लिहून काढल्या होत्या. एखादं छापील पुस्तक असावं तसं ते नोटबुक होतं. त्या नोटबुकाच्या पानापानातून लिहिणाऱ्याचं साहित्यप्रेम, रसिकता आणि कलासक्त वृत्ती स्पष्टपणे उमटली होती. त्या नोटबुकाकडे प्रेमानं बघून पुन्हा लीलाच्या हाती दिली. मला वाटलंच होतं तुला त्या कविता आवडतील म्हणून. थांब, माझ्या भावाची आता ओळखच करून देते. पण भाऊ बाहेर गेल्यामुळं काव्यप्रेमी भावाची भेट झालीच नाही. शाळा संपली, मैत्रिणी पाहिल्या.
कॉलेजही पूर्ण झालं. MA झाल्यावर मी मुंबईला आले. नवयुग साप्ताहिकात नोकरी लागली. या काळात मराठी साहित्य विश्वही झपाट्यानं बदलत होतं. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर यांच्या जोडीनं नवोदित कवी, कथाकार लिहित होते. सर्व साहित्य मी मन लावून वाचत असे. या वाचनामुळं माझ्या साहित्यविषयक जाणीवा, अभिरुची प्रगल्भ झाल्या. एका नव्या कथाकारानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव होतं शशिकांत पुनर्वसू. शशिकांत पुनर्वसू? काका, अहो हे नाव मी कधी ऐकलंच नाही. पुनर्वसूंच्या कथा वेगळ्या वाटत. त्यांच्या कथा कौटुंबिक असल्या तरी हरपल्या दिवसांबद्दलची हळवी हुरूर नव्हती. नवशिकेपणाच्या अनेक खुणा त्यांच्या लेखनात दिसत. तरीही पुनर्वसूंच्या कथा मला फार आवडायच्या. त्यांच्या लेखनात सूक्ष्मता, सूचकता, संयम असे. आणि मुख्य म्हणजे काव्यात्म आर्ततेचा एक सूर त्यांच्या अनेक कथातून तरलपणे जाणवत राहील. हे सार माझ्या मनावर ठसलं. मी अधूनमधून पुण्याला येत असे. अचानकपणे पुनर्वसूंबद्दल काहीतरी तपशील कळाला. ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक होते. संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि मुख्य म्हणजे शशिकांत पुनर्वसू हे त्यांचं टोपण नाव होतं. अच्छा. आणि त्यांचं खरं नाव होतं मोरेश्वर शंकर भडभडे. भडभडे नाव ऐकलं आणि मनात जुन्या आठवणींचं मोहळ उठलं. शाळेतली मैत्रीण लीला, गप्पांमध्ये घालवलेली दुपार, नोटबुक, कविता, सारं चित्र माझ्या डोळ्यासमोर लख्ख उभं राहिलं. पुनर्वसूंना भेटून त्यांच्या कथा खूप आवडतात असं सांगावं असं वाटत होतं. पण का कुणास ठाऊक त्यांना प्रत्यक्ष भेटायचा धीर झाला नाही एवढं मात्र खरं. पुन्हा मी भेटले. पुनर्वसूंचा प्रत्यक्ष परिचय झाला नाही तरी सत्यकथेतून येणाऱ्या त्यांच्या कथा मी नियमितपणे वाचत असे. कथांच्या जोडीला प्रवास वर्णनही लिहिली. त्यांच्या लेखनातून त्यांची ओळख अधिकाधिक होत गेली. एकदा या कथाकार लेखक मंडळानं खंडाळ्याला सहल काढली होती. या सहलीचा वृत्तांत ऊब आणि गारठा या नावानं पुनर्वसूंनी सत्यकथेत लिहिला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं, आमच्यापैकी कुणाच्या वाट्याला काय भविष्य लिहून ठेवलं आहे कोण जाणे. यातले कुणी प्रसिद्धीच्या झोतात येतील, कुणाला भरघोस यश मिळेल, तर कुणी उपेक्षांच्या काळोखात विद्ध श्वापदाप्रमाणे आपल्या जखमात साठत राहतील. त्यात कसली तरी पूर्वसूचना असल्यासारखी वाटली आणि मन उगाचच खिन्न झालं. एके दिवशी सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली. सुप्रसिद्ध कथाकार शशिकांत पुनर्वसू यांचं झोपेतच हृदयक्रिया बंद पडून अकस्मात निधन. बापरे. पुनर्वसूंना खरं तर मी कधीही पाहिलेलं नव्हतं. पण त्यांच्या निधनानं कुणीतरी अगदी जवळचं माणूस जावं तसं मला वाटलं. पुनर्वसूंच्या निधनानंतर श्रीज जोशी आणि सरिता पत्की यांनी फार सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख लिहिले होते. त्या दोघांच्या लेखामुळं माझ्या मनातल्या पुनर्वसूंच्या चित्रात आणखीन रंग भरले गेले आणि त्यांच्या व्यक्तित्वाच्या काही कोमल रेखा अधिकच स्पष्ट झाल्या. बरीच वर्ष लोटली. हुजूर पागेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा होता. त्या मेळाव्याचे अध्यक्ष या नात्यानं मला आमंत्रित केलं गेलं होतं. ते आमंत्रण मी तात्काळ स्वीकारलं. पण त्यामागे एक हेतू होता. शशिकांत पुनर्वसू यांच्या पत्नी कमलाबाई या हुजूर पागे शिक्षिका होता. त्यांचा परिचय व्हावा या हेतूनं मी हा कार्यक्रम स्वीकारला होता. कार्यक्रमाच्या वेळी कमलाबाई मला भेटल्या. नवे मी स्वतःहून ओळख करून घेतली. त्यांनी दुसऱ्या दिवशी चहाला बोलवलं. मी घरी गेले तेव्हा आपुलकीनं माझं स्वागत केलं. कमलाबाई खूप मोकळेपणानं बोलत होत्या. पुनर्वसूंच्या साहित्याबद्दलही भरभरून सांगत होत्या. पुनर्वसू प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या कथांविषयी मला जे जे बोलायचं होतं ते सारं मी कमलाबाईंशी बोलले.
बरीच वर्ष आपल्याकडे राहून गेलेलं कुणाचं तरी देणं देऊन टाकल्यानंतर वाटावं तसं निर्मळ प्रसन्न वाटत होतं. वा, वा. आज माझं मन खूप तृप्त समाधानी होतं. शशिकांत पुनर्वसू यांच्या अनेक भेटी चुकल्या, पण न झालेल्या भेटीची भरपाई आज झाल्यासारखी वाटत होती. न झालेल्या भेटीची भरपाई आज झाल्यासारखी वाटत होती. छान लिहिलंय हो. सुरेख लिहिलंय. न झालेल्या भेटी म्हणून त्यांनी त्यांची भेटच आपल्याला घडवली. हो, खरंच आहे. सगळं चित्र डोळ्यासमोर अगदी. उभं राहिलं. मस्त मस्त. त्या साहित्यिकांबद्दल जसं शांताबाईंनी लिहून ठेवलं ना, अगदी तसंच त्यांच्या गीतांना चाली लावणाऱ्या संगीतकारांबद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे. बरं. अगदी आपुलकीनं आणि आदराने त्यांनी लिहिलंय हे सगळं. वसंत पवार, सुधीर फडके, सलील चौधरी, बर हं? नंतर भास्कर चंदावरकर आणि अर्थातच हृदयनाथ मंगेशकर. या सर्वांनी माझ्याकडून गाणी लिहून घेतली असं त्या म्हणतात. हृदयनाथ मंगेशकरांबद्दल तर त्या म्हणतात की व्यक्तिशः संगीतकार म्हणून बाळ कसे थोर वाटतात, तसे मित्र म्हणूनही ते जवळचे जिव्हाळ्याचे वाटतात. माझ्यातला गीतलेखक बाळनी घडवला, जोपासला. त्यांच्याबरोबर माझी सर्वात गाजलेली लोकप्रिय झालेली गीतं म्हणजे कोळी गीतं. कोळी. कोळी गीत खरंच त्यासाठी मी कोळ्यांची पारंपरिक गीतं आणून वाचली. त्यातून होळी, भरती ओहटी, होळीचा सण, उधाणवार, नंतर चमचम करणारी मासोळी हे कोळी गीतांचे विषय असतात हे मला समजलं आणि मी गीतं लिहिली. परंतु सजावटीचा सारा भाग मात्र बाळचा होता. बरं. या गीतांचा बंगाली अनुवाद सलील चौधरी यांनी केलेला होता. अरे वा. हं. राजा सारंगाच्या ठिकाणी त्यांनी ओ गोमा गंगा म गोमा गंगा बर आणि वादळ वारं सुटलं ग या ठिकाणी बादल कालो घोरलो ग ही शब्दरचना केली होती. ही बंगाली कोळी गीतं खूप गाजली. बादल कालो घिरलो गो, वा. बादल कालो घिरलो गो, वाऱ्यानं तुफान उठलो गो, वाऱ्यानं तुफान उठलो गो, भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पाण्यात लुटलं. बादल कालो घिरलो गो, बादल वार सुटलो गो, बादल वार सुटलो गो, हा हा हारी सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसाची माळ, सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसाची माळ, कमरेत जरा वाकुनिया, पाण्यामध्ये झालं फेकुनिया, नाखवा माझा दर्याचा राजा, लाखाचं धन तन जलात लुटलं. बादल वार सुटलं ग, बादल वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, बादल वार सुटलं ग. मजा आणते वा, वा. समजा. मस्त 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 मस्त